सूरज गुजर लपले आहे खुर्चीच्या मागे. अपयश पदरी आलंय पालकांच्या आणि 4 ओव्हर यांच्या. चला मॅचला सुरुवात करूया. ओझरवाडी किंग्सचे स्ट्रायकर फलंदाज सुचित बुधर आणि बॉलिंगसाठी सुशांत बुधर. पहिला चेंडू उत्कृष्ट असा फटका आणि 2 धावांसाठी गेलेला आहे हा फटका. सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. पुढे चेंडूसाठी सुशांत बुधर तयार होत आहे. सुचित बुधर त्याचा सामना करते. अतिशय सुंदर असा टॅप फटका आणि पुन्हा एकदा 2 डिक्लेअर धावा इथे प्राप्त झालेल्या आहेत. कार्तिक गडजी नीट फिल्डिंग करावी. सुशांत बुधर यांचा तिसरा चेंडू पुन्हा एकदा 2 डिक्लेअर धावा. सेम शॉट सेम बॉल सेम रन. पुढील चेंडू घेऊन येत आहे सुशांत बुधर. सुचित बुधर सामना करते. चौथा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 3 एफर्ट दिसत आहेत. डॉट चेंडू केलेला आहे. पुढील चेंडू उलटा चेंडू आणि डिक्लेअर धाव झालेले आहे. संघ मालक यांनी उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि आपल्या संघासाठी रन वाजवलेले आहे. पुढील चेंडू आणि डिक्लेअर रन. 1 रन डिक्लेअर तिथे झालेला आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत. 8 धावा. साहिल बुधर उर्फ बबल्या आता स्ट्राईक वरती येत आहेत. मैदान उतरायचं काम त्याने केलेलं आहे. कार्तिक बुधर आपली गोलंदाजी घेऊन इथे येत आहेत. काय कार्तिक गडचे पहिला चेंडू सुंदर अशी आज फलंदाजी करतायत. आम्ही आल्यापासून बघतो आहे साहिल बुधर यांना टॅपवर टॅप मारतात नुसते. दुसरा चेंडू कार्तिक गडचे घेऊन येत आहे आणि हा पुढचा चेंडू आणि डिक्लेअर धावा पण स्टेप आउट केलेला आहे. इथे कोणत्याही प्रकारची धाव इथे मान्य केली जाणार नाही. पुढील चेंडू घेऊन येत कार्तिक गडचे. डेड बॉल. एकच बोललो. पुढील चेंडू हा डॉट बॉल. साहिल बुधर ह्याला डॉट बॉल असं म्हणतात. किती बॉल झालेले आहेत? 3 चेंडू झालेले आहेत. दोन डिक्लेअर धावा इथे झालेल्या आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. पुढील चेंडू घेऊन येत आहेत कार्तिक गडचे. पुन्हा एकदा डॉट बॉल. कोणत्याही प्रकारची धाव नाही याच्यावरती. बॅटचा बॉलशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आलेला आहे या चेंडूवरती. पुढचा चेंडू आणि हा डिक्लेअर धाव. 1 डिक्लेअर धाव. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर झालेला आहे 13 रन. सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे श्री 11 संघाने. हे शेवटचा आणि निर्णायक ओव्हर घेऊन येत आहेत अक्षय गडसे. सुचित बुधर याचा सामना करते. सुचित बुधर तुम्हाला काहीतरी बॅट नाही करामत दाखवण्याची गरज आहे कारण इथे धावसंख्या खूप कमी आहे. 2 षटकांच्या नंतर फक्त 13 रनामध्ये तुम्ही आहात या सामन्यात. पहिला चेंडू आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण पप्पे यांनी माहीत नाही कसे अडवलं पण अडवलंय. पाठीने क्षेत्ररक्षण आहे. नवीन पद्धतीतून काढतात आणि ह्या 2 डिक्लेअर धावा. संघाची धावसंख्या 15 रन.
2 चेंडू. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत अक्षय गडसे. सुजित बुधवार यांचा पुन्हा एकदा डिक्लेअर धावांच्या स्वरूपात 2चा शॉट. पुढील चौथा चेंडू घेऊन येत किशोर गडसे. पुन्हा एकदा 2 धावा. अक्षय गडसे यांच्या 4 बॉल 19 रन. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये किती धावा घेऊ शकतात जास्तीत जास्त. पुन्हा एकदा पप्पाची फिल्डिंग, जोरदार शॉट लागलेला आहे, पण सांगतील कोणाला. घरात जाऊन पप्पाचं सांगते लागला म्हणून. पण सुंदर असे शेवटचे चेंडू 2 धावा टिकल्या आणि 3 षटकांची समाप्ती आणि धाव संख्या झालेली आहे 21. 22 रनांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी ओझरवाडी किंग्स या संघाला. 22 रन झालेले आहेत. 23 रनांची गरज आहे ओझरवाडी किंग्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि हा आपला एलिमिनेटर सामना आहे. या सामन्यामध्ये जो कोणी जिंकेल तो पुढच्या फेरीत प्रवेश करेल, अन्यथा बाकीच्यांना इथे बसावं लागेल पवेलियन मध्ये पुढच्या मॅच बघण्यासाठी. आणि 2 टीम इथे बसलेल्या आहेत, गारटल्या आहेत साथ. त्यातला एक मधाचा फलंदाज इथे झोपी पण गेलेला आहे. आणि हे सलामीवीर उतरले आहेत मैदानात. नेहमीची सलामीची जोडी श्री लेवन संघाची सुशांत बुधर, कार्तिक गडसे आणि सलामीचं षटक घेऊन येत आहेत साहिल बुधर. साहिल बुधर स्वतः इतके ऍक्टिव्ह असतात फिल्डिंग मध्ये, बॉलिंग मध्ये. स्वतःच फिल्डिंग लावतायत, स्वतःच बॉल टाकतायत, स्वतःच बॅटिंग करतायत. पहिला चेंडू आणि ही वाहित चेंडू, अतिरिक्त धाव दिलेली आहे त्यांनी पहिल्या चेंडूवरती. अजून याच्यापेक्षा चांगल्या प्रदर्शनाची गरज आहे साहिल बुधर यांच्याकडून. पहिला चेंडू पुन्हा एकदा आणि सुशांत बुधर यांनी टोलवलेला आहे. 2 डिक्लेअर धावेसाठी हा चेंडू गेलेला आहे. श्री लेवन संघ पवेलियन मधून समोरच्या फलंदाजाचे मनोबल वाढवताना. आणि इथे काहीतरी अलग असे क्षेत्ररक्षण करायला ठरवलेलं आहे. सुशांत बुधर पुन्हा उभे राहिलेले आहेत 9च्या लाईन जवळ पाठमोरे. सर्व गडच्या देखील पुढे घेतलेला आहे. काहीतरी दरवेळी काहीतरी अलग करण्याचे प्रयत्न करतात हे. 2 भिंती लावलेल्या आहेत त्यांनी. आता ही भिंत कशी तोडू शकतात सुशांत बुधर हे बघायचं आहे. ही भिंत ते भेटू शकतात का. आणि ही भिंत त्यांनी भेटलेली आहे 2 धावांसाठी. भिंतीच्या वरून बॉल गेलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 6 रन झालेली धावसंख्या. हा भिंतीला लागलेला आहे बॉल. पुढे चेंडू साहिल बुधर. नो बॉल टाकलेला आहे आणि नो बॉल वरती या 2 अतिरिक्त धावा. साहिल बुधर यांनी स्वतः थोडा शांती घेऊन विचार करण्याची गरज आहे. आपल्याकडे धावांचा डोकर कमी आहे. रुपेश गडशी जास्त बोलून खेळावं फक्त 2 मॅच पासून. ते काहीतरी शिकवून देताना नवीन ट्राय करू नका बोलताय. आणि पुन्हा येत आहे 2 रन. रुपेश गडशींचा आज ऐकावं लागेल. हात लावता सोनं होतं आज पायात असं 2 दिवस जास्त आणि भक्ती केलेली आहे इथे देवाची. 11 रन झालेले आहेत आणि चेंडू झालेले आहेत 3 चेंडू 11 धावा. टीम एकदम जोश मध्ये आहे. आणि राज ठाकरे यांची सुंदर अशी क्षेत्ररक्षण. पण बबलू नो बॉल काही सोडत नाही आहे. नो बॉल का टाकताय तुम्ही बबलू.
कार्तिकचा सुंदर असा फटका 2 धावांसाठी गेलेला आहे हा फटका. सुंदर अशी फलंदाजी कार्तिक याकडून. पुढे चेंडू घेऊन येतो पकडू आणि किरण या मॅच मध्ये या टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा एक बॉलर केलेला आहे किरण गडसे. दुसरा बॉलर केलेला आहे किरण गडसे याचं टाळ्यांच्या साजरं करावं. किरण गडसे यांनी आपला प्रेझेन्स दाखवून दिलेला आहे. ते सुंदर असे 2 चेंडू अडकवून 2 षटकांनी समाप्ती आणि षटकांमध्ये स्कोर झालेला आहे. अक्षय उद्या फटाफट बोलावे. 17 रन झालेले आहे 2 षटक समाप्तीनंतर. एकच 12 चेंडू 6 धावांची गरज. सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे. दोन भिंती डोक्यात हातमध्ये आहेत आणि त्याच्यावरून बॉल जाऊन चौका. आणि हे विजयाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. हा उंबरठा बघितला की मला 4 ओव्हरची आठवण येते. ते पण असं उभे होते उंबरठ्यावरती. आपली मॅच आता आणि हा स्कोर लेवल झालेला आहे आणि हे पिस्त दुखलेले आहे. औपचारिकता राहिलेली आहे आणि हे असे प्रकारे केलेले आहेत. आणि ओझरवाडी किंग या पवेलियन मध्ये बसा आणि पुढच्या 2 मॅचचा आनंद लुटा. गाणी लावा आणि अशा प्रकारे स्त्री